महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराकरता एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे आणि उमेदवार जे आहेत तर ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. ज्या लढतींकडं राजकीय वर्तुळाचं सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे त्यापैकी एक लढत येते प्रभाग क्रमांक 23मध्ये. इथं भाजपाचं पॅनल आहे आणि 23 मधून आरती वाकसे या निवडणूक लढवत आहेत. पहिल्यापासून घरची जी एक परंपरा आहे तर ती सामाजिक कार्याची आहे, राजकारणाची देखील आहे आणि यातूनच एक नाव समोर येतं ते आरती वाकसे यांचं. आणि याचबरोबर भाजपाचं पॅनल इथून निवडणूक आखाड्यात आहे. कशा पद्धतीनं मतदारांसमोर ते जात आहेत, कोणते मुद्दे मांडत आहेत आणि कशा पद्धतीचं एक वातावरण प्रभाग क्रमांक 23मध्ये अक्षय वाकसे आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याकडनं ही सगळी स्थिती जी आहे ती जाणून घ्यायची. वाकसे साहेब, स्वागत आपलं. आणि प्रभाग क्रमांक 23मध्ये तुम्ही होम टू होम प्रचार करताय, पदयात्रा आहेत, बाकी भाजपच्या सभा देखील होत आहेत. कशा पद्धतीचं वातावरण 23मध्ये आहे? वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक 23 हा भाग क्षेत्रफळाने फार मोठा आहे. म्हणजे सलगर वस्तीपासून पूर्ण सोरेगावपर्यंत ह्या भागाचं क्षेत्रफळ आहे. कमीत कमी माझ्या मते एक 10 ते 12 किलोमीटर रेडियसचा हा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये 70 ते 80% भाग हा पूर्ण सोसायट्यांचा आहे. सलगर वस्ती, सोरेगाव आणि सेटलमेंट, प्रतापनगर सोडलं तर बाकी सगळा भाग हा सुशिक्षित वर्ग आणि सोसायट्यांचा भाग आहे. आणि गेल्या टर्ममध्ये ज्या नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्याकडून कामं जी आश्वासनं दिली होती ती कामं झाली नाहीत. त्यामुळे ह्या भागामध्ये मतदार राजा हा पूर्ण हा गेल्या टर्मच्या नगरसेवकांवर थोडं नाराज असताना दिसतोय. आणि भारतीय जनता पार्टीची रूपरेषा, पक्षाची कार्यपद्धती जर बघितली आपण की गेल्या कित्येक वर्षापासून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने जे भारत देशामध्ये कामं केली आहे, जो इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला आहे, जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आहे, अनेक सोयीसुविधांच्या गोरगरिबांसाठी ज्या बांधकाम कामगार योजना असतील, त्यानंतर आपल्या सोलापूरमध्ये जे लोकांना, गोरगरीब लोकांना बांधकाम कामगारांची घरं जी त्या आपल्या मोदी साहेबांच्या नेतृत्वात दिली गेली. आणि आत्ता सोलापूरसाठी नव्याने येणारे जे IT पार्क असेल, दुहेरी पाईपलाईनचा मुद्दा असेल, सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा देण्यासंदर्भातली जी भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं असतील, त्या सगळ्या गोष्टी आता पूर्णत्वास येताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे. आम्ही मतदारांपर्यंत जात असताना एवढंच मतदारांना सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी फक्त कामावर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीची रूपरेषा जी आहे ती फक्त काम. भारतीय जनता पार्टीत कोणताही कार्यकर्ता मोठा नाही आहे, कोणताही कार्यकर्ता छोटा नाही आहे. सर्वांना समान भारतीय जनता पार्टीने लेखलेले आहे. आम्ही नव्याने आलो आहे म्हणून आम्हाला कुठला दुजाभाव या पार्टीने केलेला नाही आहे. आम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या पॅनलमध्ये गटातून सत्यजित सुबोध वाघमोडे हा एक PhD होल्डर उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. गटामध्ये माझी मिसेस आहे, ती स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तर अजून एक सुशिक्षित उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे. गटामध्ये आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी महेश देवकर, ज्यांचे पती हे पश्चिम मंडल अध्यक्ष आहेत, पश्चिम दक्षिण मंडल अध्यक्ष, असे एक सुशिक्षित उमेदवार दिले. आणि गटातून आमचे सोरेगावचे राजशेखर बिराजदार पाटील साहेब, त्यांचाही राजकीय वारसा फार मोठा आहे. तेही गावाचा गेल्या कित्येक वर्षापासून नेतृत्व करत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आत्ता दिलेले जे उमेदवार आहेत ते आमच्या मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी साजेसे असे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. त्यामुळं आम्ही गेली 4-5 महिन्यापासून निवडणुकीची तयारी मी करतो आहे. मतदारसंघात फिरत असताना आमचे 4ही उमेदवारांचं मतदारसंघात स्वतःचं वैयक्तिक काम आहे. त्यांचं स्वतःची छाप अशी मतदारसंघात पडलेली आहे. आणि आमचा पॅनल जो तयार झाला आहे हा काम करणारा पॅनल म्हणून आमच्या पॅनलची आता सध्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे. कारण आम्ही सर्वसामान्यात बसणार उठणारे लोक आहे. आमची सगळे जनतेशी नाळ जोडलेली आम्ही लोक आहे. म्हणजे आम्हाला कोणी अर्ध्या रात्री फोन करू दे, आम्ही 4ही उमेदवार त्यांच्यासाठी अवेलेबल असतो, अशी एक प्रतिमा आम्ही तयार केलेली आहे. आणि खरंच आम्ही तसे आहोत. म्हणजे आम्ही जे लोकांनी आम्हाला आत्तापर्यंत प्रश्न सांगितले, मला वैयक्तिक जे काही प्रश्न लोकांनी सांगितले ते मी वैयक्तिक माझ्याकडून जे काही करता येत आहे तेवढ्या सगळे मी कामं केलेत. म्हणजे स्ट्रीट लाईट बसवणे असेल, स्वतःचं JCB वापरून साफसफाई करून देणं असेल, मंदिर बांधून देणं असेल, हे बऱ्याचशा गोष्टी आम्ही लोकांच्या सोयीसुविधासाठी केलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की आमचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पॅनल प्रभाग क्रमांक 23 हा एकदम चांगल्या भरघोस मताने निवडून येईल, यात मला काही शंका वाटत नाही.
खरं तर आणखी एक ह्याच्यामध्ये मुद्दा आहे की वाकसे कुटुंबियांचं सामाजिक आणि राजकीय कार्य राहिलं आहे. याचा पॅनलला कशा पद्धतीने फायदा होताना दिसतोय किंवा मतदारांसमोर जाताना काही नव्याने सांगावं लागत नाही अशी परिस्थिती आहे? नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही तर आमची राजकीय पार्श्वभूमी आहेच, पण आम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. पण एक सांगतो, आम्हाला आत्तापर्यंत जी कार्यपद्धती दुसऱ्या पद्धतीची होती आणि भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे त्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. भारतीय जनता पार्टी ही खरंच कार्यकर्त्यांना ताकद देणारी पार्टी आहे. सच्चा कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता जो मतदारांना हवा आहे तशा सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारी ही पार्टी आहे. शेवटी आम्ही मतदारांपर्यंत जात असताना आमची राजकीय पार्श्वभूमी घेऊन जात असतो, पण आमची ओळख ही सोलापुरात अशीच होती की वाकसे कुटुंब हे जनसामान्यांचं नेतृत्व आहे, लोकांचं काम करणारे हे नेते आहेत. ही अशी ओळख आमची आधीपासून म्हणजे सोलापूर शहरामध्ये आहे. माझ्या काकू माजी महापौर होत्या, त्यांनीही सोलापूरमध्ये चांगलं काम केलेलं आहे. ते स्वतः 3 टर्म आमच्या सलगर वस्तीच्या नगरसेविका होत्या. सलगर वस्तीत 15 वर्षात रस्ते, रोड, ड्रेनेज, लाईट, पाण्याची लाईन सगळ्या 100% कामं महापौर असताना त्यांच्या 15 ते 20 वर्षाच्या कारकिर्दीत ही सगळी कामं झालेली आहे. त्यामुळे मतदारसंघात एक पॉझिटिव्ह वातावरण आहे की हे जर आले निवडून तर काम करतील. याचबरोबर आता प्रभाग 23ची जर लढत पाहिली तर एकीकडे आपल्याला दिसतं की एक शिवसेनेचं पॅनल आहे, दुसऱ्या बाजूला दिसतं की महाविकास आघाडी म्हणून हे सगळे माहीत. कशा पद्धतीची फाईट होईल प्रभाग 23मधून? आता तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 23मध्ये जे दुसऱ्या पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना नगरसेवकाची व्याख्याच माहिती आहे की नाही मला माहीत नाही. कारण नगरसेवकाचं काम काय असतं आहे हे काही लोकांनी करून दाखवलं नाही आहे. त्यामुळे सध्या म्हणजे पूर्ण प्रभाग 23मध्ये आमच्यासारख्या नवीन उमेदवारांना जे रिस्पॉन्स मिळते तो रिस्पॉन्स खरंच अभूतपूर्व मला असं म्हणावं लागेल. कारण गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा एकच नगरसेवक या ठिकाणी होता. लोक ह्यावेळेस फक्त आणि फक्त कामाला मतं देतील एवढा आम्हाला 100% विश्वास आहे. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये आदरणीय सुभाष बापू देशमुख आमदार आहेत दक्षिणचे, त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं या मतदारसंघात झालेली आहे. आता दिलीप माने साहेब आमच्या पार्टीमध्ये आलेले आहेत, तर दिलीप माने साहेबांचीही मोठी ताकद आमच्या मागे उभारलेली आहे. देवेंद्रदादांची ताकद आमच्या मागे उभारलेली आहे. आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांची ताकद आमच्या पाठीमागे उभारलेली आहे. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही निवडून आलो तर आम्हाला कोणत्याही सोयीसुविधा म्हणजे आम्हाला द्यायच्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्यासाठी आम्हाला कोणताच निधी कमी पडणार नाही असं मी या ठिकाणी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. शेवटचा प्रश्न आहे की कशा पद्धतीचा एक आत्मविश्वास भाजपच्या पॅनलला प्रभाग 23मधून आहे? सगळे सुशिक्षित पॅनल उमेदवार आमच्या पॅनलमध्ये आहे आणि हीच छाप फार मोठी आहे. कारण शेवटी नगरसेवकाचं काम काय आहे? नगरसेवकाचं काम काय आहे? रोड, ड्रेनेज, लाईट, सोयीसुविधा आणि मेंटेनन्स. एवढ्या गोष्टी जो ग्राउंड लेवलला जाऊन करू शकतो तोच खरा नगरसेवक असतो. तर आमच्या त्या 4ही उमेदवारांमध्ये ती सगळे कलागुण आहेत, ते सगळे करू शकतात हे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. आणि सर्व लोकांनासुद्धा पार्टीवर तर विश्वास आहेच. पार्टीच्या लोकांनी आम्हाला एवढा विश्वास जो टाकला आहे तो आम्ही काम करणार आहे म्हणून आमच्यावरती टाकलेला आहे. त्यामुळं मतदार राजा हा आम्हाला 100% स्वीकारणार म्हणजे स्वीकारणार. गेल्या टर्ममध्ये जी कामं झाली नाहीत ती स्वतः आम्ही बघितली, आम्ही सर्वे केला आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे. आम्ही लोकांना सोयीसुविधा पुरवण्याचं 100% आश्वासन देतो आहे. का देतो आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहोत म्हणून आम्ही ते ठामपणे देतो आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 23मधून भाजपचं पॅनल आपल्या विकास कामांवरती जनतेशी असलेल्या संवादामुळे, जनतेशी असलेल्या संपर्काच्या आधारावरती आणि पक्षानं आणि लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने इथं कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक 23 परिसरात, तर त्या आधारावरती नक्कीच प्रभाग क्रमांक 23मधून पॅनल विजयी होईल असा विश्वास अक्षय वाकसे यांनी व्यक्त केला. एक सुशिक्षित उमेदवार, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार प्रभाग क्रमांक 23मधून भाजपाने दिलेले आहेत आणि निश्चितच पक्ष पाहून, उमेदवार पाहून आणि जी कामं केली आहेत त्याच्यावरती आणि याचबरोबर ते लोकांशी असलेला संवाद, लोकांशी असलेलं नातं या बळावरती प्रभाग क्रमांक 23मधून भाजपाचं पॅनल विजयी होईल असा विश्वास अक्षय वाकसे यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या गडबडीत ते होते आणि त्यातूनही त्यांनी वेळ दिला आणि द न्यूज प्लस चॅनलशी संवाद साधला. याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. माझं नाव शिवप्पा मलकारी कोरे, मी सोरेगाव विद्युतकार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहे. आमचे बंधू राजशेखर पाटील हे वार्ड क्रमांक 23मधून भाजपकडून उभे आहेत. त्यांचे बंधू शिवगोंडा पाटील यांनी 3 टर्म आपल्या सोरेगाव विभागामध्ये नगरसेवक म्हणून चांगलं काम केलेले आहेत.
त्याच्याच पाठबळावर लोकांच्यामध्ये आम्ही जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये लाडक्या बहिणीपासून IT पार्कपर्यंत सगळं कामं लोकांच्या पुढं आम्ही घेऊन जाऊन सगळ्यांना पटवून देण्याचं काम करत आहे. त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या प्रभागामध्ये आपल्याला 4 उमेदवारांना मिळत आहे आणि निश्चितच 4 उमेदवार प्रचंड मताने विजय होतील असं विश्वास आम्हाला आहे. परिसरात कशा पद्धतीचं वातावरण, सोरेगाव परिसरामध्ये तिथून तुम्हाला कशा पद्धतीच्या मतदानाची अपेक्षा? तिथून झालेल्या मतदानापैकी 70-80% मतदान आपल्याला पाटील घराणा म्हणून निश्चितच मिळेल. भाजप आणि पाटील घराणा दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळं तिथं नक्कीच आपल्याला लीड मिळू शकतो असं मी विश्वास व्यक्त करतो. आणि एकंदरीत प्रभाग क्रमांक 23 मधलं वातावरण काय? वातावरण म्हणजे सुशिक्षित मधले सगळं भाग सुशिक्षित आहे आणि सलगरवाडी सोरेगाव हा ग्रामीण भागासारखा आहे. तिथं एक गट मतं वाक्षे परिवारामुळं तिकडं सलगरवाडीला मिळतील, आता पाटील परिवारामुळं सोरेगावात सुद्धा एक गट्टा मिळतील आणि मधला एरिया सुशिक्षित एरिया असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं लीड आपल्याला मिळेल म्हणून आम्हाला विश्वास आहे. 4 उमेदवार प्रचंड मताने निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 23चा विचार केला तर भौगोलिक जे क्षेत्र आहे ते सर्वात मोठं अशा पद्धतीचं आहे. अगदी सोरेगावपर्यंत प्रभाग क्रमांक 23चा सगळा परिसर येतो आणि इथून भाजपनं राजशेखर पाटील यांना एक उमेदवारी दिली. सोरेगाव परिसरामध्ये राजशेखर पाटील हे नाव जर समोर आलं तर निश्चितच त्यांचं एक मोठं कार्य दिसून येतं, त्यांना एक मोठं जनसमर्थन त्या भागातनं दिसून येतं. बाकी प्रभाग क्रमांक 23मधून जो भाजपाचा वर्ग असं जो काही गृहीत धरला जातो तर एक सुशिक्षित वर्ग जो आहे तर त्याच्याकडूनही एक मतदानाची भाजपाला अपेक्षा आहे आणि कष्टकरी कामगार वर्ग जो सलगर वस्ती भागातून येतो तर तिथूनही भाजपाला मतदानाची अपेक्षा. महत्त्वाचं सोरेगावमधली काय परिस्थिती असेल हे राजशेखर पाटील यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब, सोरेगावमधलं चित्र कसं असेल? सर, प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो. मी प्रथमतः भारतीय जनता पक्षाच्या सर्व श्रेष्ठींचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेला आहे. मी ह्या ठिकाणी सांगतो, सोरेगाव हा ग्रामीण क्षेत्रातील 1992मध्ये हद्दवाढ झाली. हद्दवाढ झाल्यावर या ठिकाणी माझे बंधू कैलासवासी शिवगोंडा पाटील या ठिकाणी नगरसेवक असताना विविध विकास कामे केलेले आहेत. त्यांनी 10 वर्षाच्या टर्ममध्ये पूर्ण आपण वार्ड असताना सोरेगाव, प्रतापनगर, माशाळे वस्ती, पापारामनगर हा परिसरामध्ये कामं केलेलं आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी मिळाल्यामुळं लाडकी बहीण देवाने दिलेली लाडकी बहीण यांना आता IT पार्क आलेला आहे. सुशिक्षित वर्ग बेकार होता, तो IT पार्क असल्याकारणानं उच्चशिक्षित लोकांचं पण ह्या ठिकाणी भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आणि ह्या ठिकाणी आता पाण्याचा फार दुर्मिळ प्रश्न होता, तो प्रश्न पण माननीय आमदार साहेबांच्या निधीतून या ठिकाणी पूर्णत्वास आम्ही नेलेला आहे आणि दिलीपरावजी माने मालकांच्या पण निधी या ठिकाणी मिळालेला आहे. दोन्ही आमदाराचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आज मतदारांसमोर जाताना तो प्रतिसाद कसा आहे तुमचा? सोरेगाव म्हणा किंवा आपण अगदी प्रभाग क्रमांक 23मध्ये सर्वत्रच भारतीय जनता पक्षाचा ज्यावेळी प्रवेश होत असताना मला देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींनी गावात पूर्ण आम्हाला एवढं विनंती केली की तुम्ही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घ्या. मी म्हणलो का त्यांच्या उमेदवारी काय, त्या विकास आपल्या भागाचा विकास करायचा तर भारतीय जनता पार्टीचं उमेदवारी घ्या, आम्ही सर्वांनी तुम्हाला भोघोष मताने निवडून देऊ म्हणून लाडकी बहीण आणि युवक वर्गांच्या इच्छा तर आम्ही दिलीपराव माने मालक बापू साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे. पूर्ण 23मध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, हा बहुतांश ह्या ठिकाणी थोडं कामं पुरवताच नेलेलं. आता राहिलेले कामं आम्ही सर्व 4 उमेदवारी मिळून प्राधान्यानं आपला 23 प्रभागाचा विकास ज्या दृष्टीने होईल त्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. समोर आता आपण असं बघतो की एकीकडे ते शिवसेना पण आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी पण आहे. याच प्रभागात हे असं चित्र दिसतं. तुम्हाला काय आव्हान वगैरे चॅलेंज असं काय आव्हान वाटत नाही सर, कारण भारतीय जनता पक्षाने आम्हाला उमेदवारी देत असताना 4 उमेदवाराचं ते म्हणजे हे बघून दिलेलं आहे. आमचे कोणीही आपलं ह्याचं आमच्यावर कोणाही गुन्हा नाहीत.
एकही गुन्हा आमच्यावर नाही. आम्ही समाजाचं अत्यंत विनम्रपणाने सेवा करत आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक आम्ही उमेदवार आहेत ना, त्यांच्या प्रभागातील आम्ही सक्षम उमेदवार आहोत. त्यामुळं आम्हाला कुठलाही उमेदवार समोर कुठलाही असलं तरी आम्हाला चारही उमेदवाराला कुठलीही चिंता नाही. मतदारांना मी हात जोडून एवढंच विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ट्रिबल इंजन ह्या ठिकाणी दिलं ना, आपण सोलापूर महापालिकेचा विकास सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि सर्व नगरसेवक ह्या ठिकाणी भरघोस निधी आणून ह्या ठिकाणी सोलापूरचा विकास आम्ही सर्व 102 नगरसेवक भारतीय जनता पक्ष आहेत ना, सर्व आम्ही विश्वास देऊ शकतो, विश्वास देतो. या ठिकाणी आम्ही हा सर्व विकास आम्ही शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. विकास कामं आजवर आम्ही केलीत आणि त्याच्या जोरावरती आम्ही मतदारांसमोर जातो आहे आणि निश्चितच मतदार राजा जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या ह्या सगळ्या पॅनलला साथ देईल असा विश्वास राजशेखर पाटील यांनी व्यक्त केला. सोरेगाव परिसर असेल किंवा प्रभाग क्रमांक 23 हा जर भाग म्हटल्यानंतर राजशेखर पाटील हे एक प्रमुख नाव येतं आणि भाजपाने त्यांना उमेदवारी देऊन एक समोरच्या पक्षांवरती एक मोठं आव्हान देखील निर्माण केलेलं आहे. हळूहळू महानगरपालिका निवडणूक प्रचार जो आहे तो रंगत चाललेला आहे. या उमेदवारांनी आपल्या वेळापत्रकातनं वेळ दिला, प्रचारासाठी कमी वेळ राहिला तरी देखील ते आपल्या द न्यूज फर्स्ट चॅनलशी बोलले, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. प्रभाग क्रमांक 23मधून ज्ञानेश्वरी देवकर महिला कॅन्डिडेट आहेत आणि त्यांचाही एक जनसंवाद जो म्हणतो आपण तर तो मोठ्या प्रमाणात आहे आणि विकासाचे मुद्दे घेऊन हे सगळे जे मतदार आहेत प्रभाग क्रमांक 23मधून भाजपचं पॅनल मतदारांसमोर जातं आहे. शेवटी लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि याचबरोबर मुद्दे कोणते मतदारांसमोर आपण मांडतो ते महत्त्वाचं आहे. तर हे कशा पद्धतीचे मुद्दे आहेत? माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब व युवा नेते मनीषभाई देशमुख यांच्या माध्यमातून मी भाजप दक्षिण पश्चिम मंडलचा अध्यक्ष आहे. आम्ही बापूंच्या माध्यमातून प्रभाग 23मध्ये नयनमताना एक मिनिमम 70 ते 80 कोटीचा निधी आणून विकास कामं आतापर्यंत केलेली आहेत आणि काही आता आम्ही जनतेत फिरतो. काही ठिकाणी ओपन स्पेस नाही आहेत, लोकांच्या ओपन जिम मागणी आहे. पर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र म्हणा, अशा जे सोयी आहेत त्यासाठी आम्ही चारही उमेदवार हे करू. महिलांसाठी सक्षमीकरणासाठी काही उद्योगधंद्यासाठी जे आहेत त्यासाठी पण आम्ही चारही उमेदवार माननीय आमदार साहेब मनाचा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काय करता येईल ते पण आम्ही हे करू. सगळ्यात महत्त्वाचं आहे की महिला उमेदवार आहेत ज्ञानेश्वरी देवकर आणि महिला उमेदवार म्हणल्यानंतर लाडकी बहीण योजना याचा देखील एक प्रभाव या निवडणुकीत दिसून येणार आहे. देवकर साहेब, कशा पद्धतीचा सगळा हा अनुभव असू शकतो की लाडकी बहीण योजनेचा फायदा कितपत होईल असं? हो, महिलांचा तर प्रतिसाद चांगलाच आहे. आज कशा प्रकारचा एक आत्मविश्वास आहे या निवडणुकीमध्ये की हे जे पॅनल आहे ते मोठ्या मताधिक्याने होईल? आणि पॅनलचं पण समीकरण आहे ना, एक सलगर वस्ती एक मधल्या पट्ट्यात आंबेडकर चौकातनं दिलेलं आहे आणि मधल्या ह्याच्यात सैफुलच्या भागात ज्ञानेश्वरी महेश देवकर आणि सोरेगावला पाटील असं ह्या समीकरणामुळं प्रत्येकाने सुशिक्षित आहेत सगळे, वेल एज्युकेटेड सुशिक्षित आहेत सगळे, जेणेकरून की मतदार पण आता शहाणे झालेले आहेत की मतदारांना जे कामाची अडचणी आहेत, आम्हाला अर्ध्या रात्री पण आता फोन येतात, काही अडचणी काम असल्या तर हक्काने सांगू शकतात. असं बघायला गेलं तर खालच्या साईडला लोक कोण भीतेत तिथं फोन करायला पण जायला पण भीतेत. त्यामुळं मतदानाचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे. प्रभाग क्रमांक 23मधून भाजपाचे जे पॅनल आहे ते सुशिक्षित आहे आणि या आधारावर देखील जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. महिला उमेदवार जिथं आहे तिथं लाडकी बहीण योजनेचा प्रभाव जो म्हणतो आहे तर तो देखील तसं पाहिलं तर या निवडणुकीत तो महत्त्वाचा एक मुद्दा ठरणार आहे आणि शेवटी लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो त्यात आपल्याला येणाऱ्या दिवसात कळेल. उमेदवारांनी आपला संवाद साधला याबद्दल धन्यवाद. मी वैशाली रामलिंग लोंढे, इंदिरा कन्या प्रशाला, शिंदे चौक, सोलापूर, माजी मुख्याध्यापिका. 2026मध्ये सोलापूर महानगरपालिकेनं होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार उभे राहिलेले आहेत आरती अक्षय वाकसे आणि त्यांचे सहकारी यांच्याबद्दल एवढंच सांगावंसं वाटेल. वाकसे सरांच्याबद्दल सरांचा आमचा परिचय झालेला आहे.
1-2 महिन्यामध्ये आमचा इतका परिचय झालेला आहे. त्या परिचयातून एक त्यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा त्यांच्याबद्दलचं एक आपलेपणा निर्माण झालेला आहे. राहणार खरं तर ते सलगर वस्तीचे, पण त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या वागण्यातून त्यांनी एक इथल्या जनमानसावर असा ठसा उमटवलेला आहे. मी तिकडला नाही आहे, तर मी आपल्या सर्वांचा आहे हे त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून दाखवून दिलेलं आहे. तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मला असं निश्चित वाटतं आहे की बहुमोल मताने किंवा बहुसंख्य मताने, इतक्या विजयी मताने, इतक्या मोठ्या संख्येने ते निवडून येतील यात शंकाच नाही. तर त्यांच्या विजयाची नांदी ही आता जागोजागी आम्हाला दिसते आहे. आम्ही जेव्हा जेव्हा जातो आहे, समाजामध्ये फिरतो आहे, त्यावेळेस त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून त्यांच्याबद्दल आदराचं, कौतुकाचंच वाक्य निघतं आहे बाहेर. त्यांनी केलेली कामं असतील, लाईटचं काम असेल, रस्त्याचं काम असेल किंवा आणखीन समाजहितासाठी काही कामं केलेली असतील किंवा सोरेगावचा शिवमंदिराचा जीर्णोद्धार असेल, ह्या सर्व कामातून थोड्याच कालावधीमध्ये, अल्पावधीमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा पदरमोड करून जी केलेली आहे. माणूस पदावर नसताना जर एवढा काम करत असेल तर पदावर असताना किती काम करेल हे त्यांनी त्यांची चुणूक बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांनी दाखवून दिलेले आहेत. त्यांच्या ह्या भावी कार्याला आमची म्हणजे लाख लाख शुभेच्छा आणि ते बहुमोल मताने किंवा बहुसंख्येने ते निवडून येतील. मी विश्रांती सुनील आठवले. मी पापारामनगरमध्ये राहते आणि मी सर्वोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये असिस्टंट मेट्रन म्हणून रिटायर्ड झालेली आहे. तर आता मी घरीच असते. मग आमच्या प्रभागातून सर उभारलेत, त्यामुळं त्यांचा प्रचार वगैरे जोरात चालू आहे. आणि माझ्या मैत्रिणीने आता सांगितलेलंच आहे, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे, त्यामुळं मी आता अजून रिपीट करण्यात काही अर्थ नाही. तरी ते बहुसंख्य मताने निवडून येतील अशीच आम्ही अपेक्षा करतो आणि यावेत हीच आमची इच्छा. कारण ते पदावर नसताना भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. मग जर त्यांना एखादं पद मिळालं तर अजून खूप चांगला उच्चांक करतील अशी मी शुभेच्छा व्यक्त करून माझे बोलणे संपवते. संजय रामचंद्र पवार. मी ह्या पापारामनगरमध्ये माझी ज्ञानदीप कम्प्युटर शिक्षण संस्था 25 वर्षापासून IT क्षेत्रात मी काम करत आहे आणि माझी स्वतःची संस्था असल्यामुळे जवळजवळ माझ्या संस्थेमध्ये 50 ते 60 हजार विद्यार्थी माझ्या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. मग हे IT क्षेत्रात काम करत असताना आम्हाला पूर्वीपासूनच वाटत होतं की आपल्या इथंच काहीतरी IT हब व्हावा. मग माननीय देवेंद्र जे फडणवीस साहेबांनी आपल्या नुकतीच आता IT पार्क होण्याची घोषणा केलेली आहे की माझ्या सगळ्या 50,000 विद्यार्थ्यांना त्यावेळेपासूनच वाटत होतं 25 वर्षापासून की आपल्या सोलापुरातलेच विद्यार्थी शिकून पुणे, मुंबई किंवा बेंगलोरसारख्या सिटीमध्ये जाण्यापेक्षा आपल्या इथंच काहीतरी यावं असं मनापासून इच्छा होती. आणि आपल्याला आता हे नगरसेवकचा त्या IT ह्याचा काही संबंध नसला तरी मुख्यमंत्री लेवलचं, राज्य लेवलची जरी योजना असेल तर त्यांच्या हात म्हणजे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आमच्या ह्या प्रभागातले प्रभाग क्रमांक 23मधले जे उमेदवार निवडलेले आहेत ते म्हणजे माझं मूळ गाव सोरेगावच आहे की आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे की आमचं घर जरी अशिक्षित असलं तरी की आमच्या घरातनं आम्ही दोघंच शिकलो 5 भावामधले आणि त्यातनं एक ऑफिसर DRDOमध्ये केंद्र सरकारच्या ह्याच्यात जॉब लागला आणि माझी आवड IT क्षेत्रात असल्यामुळं जवळजवळ ह्याच भागात मी 25 वर्ष झालं हे काम करतो आहे. मी पक्षाबद्दल आता बोलायचं आहे मला. मी माझी वैयक्तिक माहिती न सांगण्याचं त्याची एक पार्श्वभूमी आहे की माझ्यासारखे गरीब कुटुंबातल्या घरातलं ते राजशेखर पाटील साहेबांच्या घरातले जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं, पैशाचा आधार नाका दिना, पण कसं घडावं, माणूस कसं घडावं म्हणजे नागरिकांचं शेवटी नगरसेवक म्हणजे काम काय नगरसेवकचं त्या भागातल्या कशानं तर कोणत्या मार्फत आपल्या प्रभागातले विद्यार्थी दशेतनं सुधारणा होऊन मोठे होत असतात. असं काय लगेच मोठं होत नाही. प्रत्येक क्षेत्रातनं कुणाचा तरी शिडीचा आधार असल्यासारखं सपोर्ट मिळालेला आहे आणि त्यांचा एक स्वभाव असा आहे की प्रत्येक म्हणजे जाती धर्माच्या लोकांना सांभाळून घ्यायची ताकद त्या राजशेखर पाटलांना आहे. त्यामुळे ते निश्चितच चांगलं काम करतील आणि IT क्षेत्राला काम करत असताना त्यांचा त्यांनी रेटून धरतील की ती मागणी करत राहतील हे अपेक्षा करतो. आणि शिवाय त्या प्रभागातली कामं चांगल्या पद्धतीने, कारण संस्कारच त्यांचे तसे आहेत की सर्व जाती धर्माचा वर्ग आहे तिथं
सोरेगावला काही एकच जाती धर्म नाही, लहानातल्या लहान जाती धर्माला सगळ्याला सांभाळून घ्यायची क्षमता त्या राजशेखर पाटील साहेबांमध्ये आहे. एवढं सांगता आहे की म्हणजे शेतकरी वर्गांना परवा आता नुकसान भरपाई त्यांनी नगरसेवक नसले तरी पण प्रत्येकाच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यावरती नुकसान भरपाई 10,000 का होईना मिळाली. तिथले लोक त्यात समाधानी आहेत. लाडकी बहिणीची योजना कशी मिळवून द्यावी हे पण त्यांना सहकार्य केलेले आहेत. त्यामुळे प्रभागामध्ये आर्थिक सुबद्धता निर्माण व्हायला थोडीफार मदत झालेली आहे. त्यामुळे आम्ही भाजप पक्षाकडं लाडकी बहीण तर हे काय ते तर आहेच आहे, पण शेतकरी वर्गांना पण सांभाळतात, कष्टकरी कामगार वर्गांना पण, बांधकाम कामगारांच्या मुलांना वगैरे काय सुविधा आहेत ते त्याची माहिती ते वेळोवेळी देतात. शिवाय राजशेखर पाटलांबरोबर मला हे वाक्षे साहेब हे मागच्याच महिन्यात ओळख झाली, पण अजून बी ओळख नाही मी मैन त्यांनी सांगून. फक्त रस्त्यावर ओळख नसतानासुद्धा मला त्यांचं काहीतरी जीर्णोद्धार काय मंदिराचं काम आहे, या तुम्ही कुठं साहेब कुठं राहता, हे ओळख नसताना ओळख देणारा माणूस आहे. मी त्यांना अजून बी सामने आजच आले मी परत. त्याच्यानंतर एकदा मी गाडीवर चाललो होतो, त्यांची गाडी उभारून मला कोण आहे हे बी माहीत नाही, तरी पण ती माणसं म्हणजे निवडलेली माणसं चांगली आहेत ह्याच्यावरनं हे कळतं आहे. एवढा मात्र. आणि तो देवकर जो आहे माझा 2006चा विद्यार्थी आहे. मला हक्काने म्हणता येईल माझा की विद्यार्थ्याला की तू ITचं आम्हाला इच्छा आहे बाबा आमची. मग नागरिक म्हणून मी ह्या प्रभागाचा नागरिक म्हणून मला माझी इच्छा तीच आहे की माझ्या प्रभागामधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हितच रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी हा सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला ती अपेक्षा आहे की रोजगार मिळाला पाहिजे. 1500 रुपये देणे वगैरे कोण म्हणते ते बोला ती बोला, निवडणुकीपुरतं झालं ते असं माझं म्हणणं आहे. पण रोजगार हा कायमचा मिळण्यासाठी हे निश्चितच हे चांगले सुशिक्षित उमेदवार त्याला रेटा धरतील. भलेही ना हे वरच्या राज्य लेवलचं काम जरी असेल तर त्यांना लहानापासून मुळापासून हलवावं लागणार, मगच मोठं काम होणार आहे आपलं. प्रभाग क्रमांक 23मधून भाजपनं एक सुशिक्षित उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि असं पॅनल या प्रभाग क्रमांक 23मधून निवडणूक लढवत आहे, ज्यांचं एक सामाजिक कार्य देखील इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांशी जो संवाद असतो, संपर्क असतो, तर तो नियमित अशा पद्धतीचा असल्यानं या उमेदवारांची प्रचाराची तशी दुसरी फेरी पूर्ण झाली आहे आणि एकंदरीत त्यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे, मुळामध्ये कोणते मुद्दे घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. साहेब, कशा प्रकारचा हा प्रतिसाद आहे आणि मुळामध्ये जेव्हा आपण मतदारांसमोर जातो आहे मुद्दे कुठले आहेत? नमस्कार. सर्वप्रथम सर्व दर्शकांना मी सत्यजित सुबोध वाघमोडे, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 23चा अधिकृत उमेदवार. मी जर्नलिझममध्ये PhD करतो आहे. एक उच्चशिक्षित तरुण या राजकारणामध्ये पहिल्यांदा संधी पक्षाने दिली म्हणून मी उतरलो आहे. आता या रणांगणात उतरताना माझं काही विजन आहे. आम्ही विकासाचं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला सामोरं जात आहे. खरं तर मी ज्या भागात राहतो तिथे सर्व सोसायट्या ह्या टॅक्स पे सोसायटी आहेत, म्हणजे सर्वाधिक जास्त टॅक्स आमच्या सोसायटीतून पे केला जातो. परंतु मागील काही लोकप्रतिनिधी किंवा म्हणजे भरपूर एक 2 ते 3 टर्म आमच्या इथे कोणत्याच स्थानिक उमेदवाराला किंवा स्थानिक नेत्याला कधी संधी मिळाली नाही. गेल्या वेळेसचं जर उदाहरण घेतलं तर एकाच भागातले 3 उमेदवार एकाच भागातले होते आणि त्या मानाने आमच्या इथं तसा विकास झाला नाही. मग तशी त्या नगरसेवकांची उपलब्धीही झाली नाही. समजा आमच्या भागामध्ये जर काही परिस्थिती उद्भवली तर तात्काळ नगरसेवक तसे उपलब्धही होत नाहीत. गेली 8 वर्ष गेली, म्हणजे 9व्या वर्षे आता आपण मतदान करणार आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये काही उमेदवार तर आमच्याकडे फिरकलेसुद्धा नाहीत. आमच्या इथे RTO ऑफिस असल्याने आमच्या इथे वाहतुकीच्या समस्या आहेत, म्हणजे वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळं. तसेच त्या RTOच्या समोरनं जो मुख्य रोड जातो त्या रोडला 3 लहान मुलांच्या मुख्य शाळा आहेत, तिथे भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी असते. मग वाहतुकीचं जर नियोजन नसेल तर मोठी दुर्घटना पण घडण्याची शक्यता आहे. याकडे पण कधीच कोणी लक्ष दिलं नाही. आमच्या इथं पाण्याच्या वेळाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्या नियमित नाही आहेत. त्याचा पण आम्ही म्हणजे तो पण आमच्या प्रचाराचा एक मुद्दा आहे. तसेच म्हणजे वॉटर गटर मीटर हे एक कॉमन मुद्दे आहेतच. त्यासोबत पण आता म्हणजे
जनावर आहेत आमच्या इथं बेवारस जनावर असतात, त्यांची संख्या मोठी आहे, त्यांच्यामुळे दुर्घटना घडतात. नागरिकांच्या सुरक्षा असतील, CCTV कॅमेरे असतील, या सर्व गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला सामोरं जात आहे. मतदारांचा प्रतिसाद आपण म्हटलं की जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर जात आहे, खरं तर एक आहे की इथून तुम्ही म्हणतायत एक आपण एक सगळे सुशिक्षित उमेदवार भाजपाने दिलेले आहेत, मोठ्या अपेक्षा मतदारांच्या नक्कीच आहेत. अशाला या सगळ्या लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने? निश्चितपणानं पक्षानं विश्वासानं एक जबाबदारी दिली आहे आणि भारतीय जनता पार्टीने 2014पासून जे काही काम केलं आहे, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी असतील आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही जेथे आता प्रचारासाठी घरोघरी नागरिकांसोबत जातो आहे, त्यावेळेस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. गेल्या 8 वर्षानंतर निवडणुका होत असल्यामुळे नागरिकांमध्ये एक उत्सुकता आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये नवीन नेतृत्व उदयास आले आहेत. भारतीय जनता पार्टी 102 ठिकाणी निवडणूक लढवत आहे संपूर्ण महानगरपालिकेमध्ये. त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या पॅनलला तर नागरिकांचा प्रतिसाद सकारात्मक आहेच, परंतु इतर सोलापुरातील 102 जागांवरही आम्ही 100% यशस्वी होऊ हा आमचा विश्वास आहे. यादून आता हे जे काही समोर जे पॅनल उभे आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एक आहे शिवसेनेचं पॅनल, दुसरं आहे महाविकास आघाडी. असं काही चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक अशी काही परिस्थिती वाटते का तशी? राजकारणामध्ये कधी कोणाला कमी लेखायचा नाही हा एक नियम आहे, परंतु आम्ही आमच्या मुद्द्यांवर ही निवडणूक जिंकू असा आम्हाला एक विश्वास आहे. आणि समोर विरोधक म्हणजे महाविकास आघाडी आणि शिंदे सेना असे त्यांचे म्हणजे 2 असे वेगवेगळे उमेदवार आहेत. त्यामुळं मला वाटतं की पॅनल टू पॅनल बहुमतानं भारतीय जनता पार्टीचा विजय होईल. बहुमतानं भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे. प्रभाग क्रमांक 23मधलं एकंदरीत जे काही वातावरण आहे, प्रचार जो आहे महापालिकेचा तो रंगात येताना आपल्याला दिसतो आहे. आणि हीच जी लगबग आहे तीच आपल्याला प्रभाग क्रमांक 23मध्ये या परिसरामध्ये दिसून आली. उमेदवारांनी आपल्याशी संवाद साधला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. प्रभाग क्रमांक 23कडं राजकीय वर्तुळाचं त्याचप्रमाणे नागरिकांचं देखील लक्ष लागलेलं आहे, कारण एक प्रमुख लढत म्हणून प्रभाग क्रमांक 23कडं पाहिलं जातं. आणि प्रभाग क्रमांक 23मध्ये भाजपाने जे पॅनल दिलं आहे त्याच्यामध्ये एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला दिसतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला उमेदवार आहेत आरती वागसे, यांच्याशी आता आपण संवाद साधतो आहोत. मॅडम, स्वागत आपलं. आणि कशा पद्धतीनं आज मतदारांशी संवाद साधला जातो आहे आणि तिथलं वातावरण कशा पद्धतीचं असतं? आता सध्या आम्ही फिरतोय ते माशाळ वस्तीमध्ये. आता इथं लोकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे, रिस्पॉन्स आहे की ते भाजप म्हणला की काय टेन्शन नाही, तुम्ही जावा, बिलकुलही चिंता करू नका. कारण की आपला हा सोलापूर शहर इतका विकसित होत आहे, फास्ट डेव्हलपमेंट होत आहे. गेले आम्ही 3-4 महिने झालं मी स्वतः सर्वे करते सगळ्या एरियामध्ये. तर आम्ही कामं पण केली आहे, तिथले रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, जे काही स्ट्रीट लाईट वगैरे आहेत त्याचे. तर त्यामुळे इतका लोकांचा प्रतिसाद आहे की बाबा हां, हे उमेदवार काम करू शकतात आणि आपण ह्यांना निवडून दिलं पाहिजे, इतकी गॅरंटी ते स्वतः आम्हाला सांगतात की नाही, की तुम्ही काहीच काळजी करू नका आणि नक्कीच तुमचा विजय हा निश्चित ठरलेला आहे, ते असं सांगतात आणि आम्हाला खूप आशीर्वाद देतात. त्यामुळे आम्ही त्यांचे पण आभारी मानतो. आता लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे सगळ्यात. जेव्हा हे लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही मतदारांशी संवाद साधताय पहिला म्हणून, ती त्यांची प्रतिक्रिया कशी असते की या योजनेचाही आपल्याला कितपत सगळा फायदा होईल? हां, लाडक्या बहिणीचं योजना सांगायचं गेलं तर भैया ते म्हणतात की आम्हाला आमच्यासाठी काहीतरी केलं आहे. म्हणजे सरकारने जे की एक 10 नाही ते 10, जिथं 10 रुपये कोणी देत नाही तिथं सरकार आम्हाला 1,500 रुपये देतं आहे. त्यामुळं आमचा रोजगार जो आहे, घरातलं जो काही किराणाचा वगैरे जो भाग आहे किंवा कशासाठी पण ते यूज करू शकतात. त्यामुळे त्यांना ते 1,500 हे उपयोगी पडतात. आज निवडून येण्याचा जो आत्मविश्वास आहे तो कशा पद्धतीचा आहे? आत्मविश्वास आहे सर, कारण की आम्ही इथं गेले 3-4 महिने बघतोय की सर्वे करतोय. त्यामुळे लोकांचा इतका प्रतिसाद आहे की तुम्ही कामं केली आहेत, त्यामुळे तुमचा तर विजय हा ठरलेलाच आहे. त्यामुळे लोक स्वतः सांगतात की तुमचं पॅनल कसं आमचा उच्च सुशिक्षित वर्ग आहे, त्यामुळं सगळेजण इच्छुक म्हणजे काय म्हणतात कामं करायला इतके उत्साही आहेत की बाबा आम्ही हे भाग घेणार, आम्ही ते भाग घेणार. आत्तापासूनच लोकांचे रस्ते वगैरे आमचे बघायचे चालू आहेत की कसे करायचे कामं इथले सगळे म्हणून. पूर्णपणे जिंकायचं? हां, जिंकायचा आत्मविश्वास आमच्याकडे आहे.
प्रभाग क्रमांक 23मधील महिला उमेदवार जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत, कारण महायुती सरकारच्या वतीनं लाडकी बहीण योजनेच्या विषयी भयंकर एक तसा म्हणतो आहे आपण की एक मोठा प्रचार या निवडणुकीच्या दरम्यान देखील केला जातो आहे. आणि त्यामुळे मग जिथं 50% आरक्षण महिलांचं आहे तिथं लाडकी बहीण योजना जी आहे तर ती अत्यंत प्रभावी अशा पद्धतीची ठरणारी आहे. आणि जेव्हा आपण महिला उमेदवारांशी संवाद साधत असतो तेव्हा हमखास तो एक आपण प्रश्न विचारत असतो की लाडकी बहीण या योजनेबद्दलची एक लोकांची महिलांची प्रतिक्रिया कशा पद्धतीची आहे. मुळामध्ये या महिला उमेदवार आहेत त्या कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊ. नमस्कार सर, मी ज्ञानेश्वरी महेश देवकर, माझा प्रभाग 23 मी सर्वसाधारण महिला आहे. प्रभाग 23 हा युनिक करायचं, त्याचे प्रदूषणमुक्त झाला पाहिजे, गटारमुक्त आणि लाडकी बहीण हा मुद्दा घेऊन आम्ही प्रत्येक महिलांसमोर जात आहोत. लाडक्या बहिणीचं सांगत आहे आणि लाडक्या बहिणीचे पैसे पण जमा झालेले आहेत प्रत्येक महिलांना. आणि सगळीकडे कमळ आणि पॉझिटिव्हिटी भरपूर आहे. कमळ म्हणजे नरेंद्र मोदीजी त्यांनी जे आपल्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या प्रामाणिकपणानं पूर्ण केलेल्या आहेत, म्हणून घरोघरी कमळ आहे. मॅडम, जेव्हा तुम्ही मतदारांना तो एक प्रतिसाद कशा पद्धतीचा असतो जेव्हा तुम्ही संवाद साधत असता, तर तो एक प्रतिसाद लोकांचा कशा पद्धतीचा या प्रभाग क्रमांक 23मध्ये? हो, पॉझिटिव्ह आहे. सगळे महिला आलेल्या म्हणजे बाहेर आल्यावर ते स्वनिधी योजना आहे किंवा लाडकी बहीण योजना आहे, परत ते बांधकाम कामगार योजना, त्याच्यामुळं पॉझिटिव्ह वातावरण आहे. म्हणजे प्रभाग 23मध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे महिलांचं. आपण बघतो की एक उच्च शिक्षित सगळ्या महिला उमेदवार हो त्याचं देखील स्वागत कसं होतं? हो, चांगल्या प्रकारे स्वागत होते आमचं. गेल्यानंतर ना उच्च सुशिक्षित आहे आम्ही, सगळे आम्हाला विचारतात आणि सगळे सपोर्ट करू असं सगळं आहे. म्हणजे वातावरण पॉझिटिव्ह आहे असं मला म्हणायचं. विकासाचे मुद्दे घेऊन जात आहेत, त्याबरोबर आणखीन कुठले मुद्दे मांडताय लोकांसमोर? पहिला मुद्दा माझा हे महिला सक्षमीकरण आहे. महिलांसाठी एक रोजगार, ज्या महिलांना रोजगार नाही त्यांच्यासाठी एक आहे. परत प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे, युनिक बनला पाहिजे प्रभाग 23. आम्ही 4 उमेदवार मिळून असंच ठरवले, प्रभाग युनिक बनला पाहिजे आपला. आज आता आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे? कारण आपण बघतोय खरं तर आता प्रचारासाठी एक 8 दिवस शिल्लक आहेत. हां, आजच्या घडीला एक आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे की नाही प्रभाग क्रमांक 23मधून भाजप बाजी मारेल? हो, मारेल बाजी 100%. कशा पद्धतीचा एक तो आत्मविश्वास आहे तुमचा? आहे म्हणजे वातावरण पॉझिटिव्ह आहे, अनुकूल वातावरण आहे असं मला. BJPचं केंद्रात राज्यात असल्यामुळे आता कॉर्पोरेशनमध्ये 100% वातावरण पॉझिटिव्ह आहे.